केंद्रीय उत्पादन शुल्क सुधारणा विधेयक चर्चेनंतर लोकसभेत मंजूर. तंबाखूच्या आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या किमतींमध्ये वाढ करण्याचा विधेयकात प्रस्ताव. फेक न्यूज आणि डीपफेक लोकशाहीसाठी धोकादायक. सरकार याविरोधात गरज पडल्यास कठोर कायदा करणार. अश्विनी वैष्णव यांचं लोकसभेत प्रतिपादन. संचारसाथी ॲपवरून स्नूपिंग शक्य नाही. ॲप पूर्णपणे सुरक्षित असल्याची ज्योतिरादित्य सिंधिया यांची माहिती. ॲपचं प्री इन्स्टॉलेशन अनिवार्य न करण्याचा सरकारचा निर्णय. भारतीय नौदलानं गेल्या काही वर्षात हिंद प्रशांत क्षेत्रात एक महत्त्वाची सागरी संरक्षण शक्ती म्हणून स्थान मिळवलं आहे. नौदल दिनानिमित्त कार्यक्रमात राष्ट्रपतींचे गौरवोद्गार. आंतरराष्ट्रीय दिव्यांग व्यक्ती दिनाचं औचित्य साधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय दिव्यांगजन सक्षमीकरण पुरस्कारांचं वितरण. विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातल्या दिव्यांगजनांचा समावेश. राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन 8 ते 14 डिसेंबर दरम्यान नागपूरला होणार. विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय. दक्षिण मुंबईतल्या ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह शहरी बोगदा TBM प्रकल्पाचा शुभारंभ आणि टनेल बोरिंग मशीनचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. राज्यातल्या कृषी नुकसानीचा अहवाल आणि NDRF अंतर्गत मदतीची मागणी करणारा प्रस्ताव केंद्राकडे सादर. पायाभूत सुविधांच्या नुकसानीचा अहवाल लवकरच सादर करणार मुख्यमंत्री. नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी साधूग्रामची जागा वापरताना निसर्गाचा ऱ्हास न करता मध्यम मार्ग काढला जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. छत्तीसगडच्या बस्तर भागात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत 12 नक्षलवादी ठार, 3 जवान हुतात्मा. मोठा शस्त्रसाठाही जप्त. आणि रायपूर इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताच्या 359 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची संयमी फलंदाजी. सामना अटीतटीच्या स्थितीत. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी